ही ट्रीटमेंट पूर्ण डबल पूर्ण केलेली आहे आणि या वर्षी बॅक्टेरियाची किट सुद्धा तुम्ही वापरली जी मागच्या वर्षी एकच वेळ गेली. मागच्या वर्षी फक्त एकदाच तुम्ही बॅक्टेरियाची किट वापरलेली आहे, दोनदा वापरलेली नव्हती. तर मागच्या वर्षी तुम्हाला मागच्या वर्षी तुमचं हळदीचं किती क्षेत्रफळ होतं? मागच्या वर्षी 3 एकर होतं. 3 एकरामध्ये तुम्हाला वाळून किती क्विंटल झाली? वाळून 100 क्विंटल झाली. 100 क्विंटल म्हणजे एकरी तुम्हाला 33 क्विंटल वाळून झाली समजा एका एकरामध्ये. म्हणजे इतरांपेक्षा तुम्हाला जवळपास 7 ते 8 क्विंटल एकरी शिल्लक झाली. इतरांना ज्यांनी आपली ट्रीटमेंट घेतली नाही त्यांना 25 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज आला, तुम्हाला तो 33 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज गेलेला आहे. म्हणजे एकरी तुमचं 8 क्विंटलचं उत्पादन वाढलं. पण या वर्षी तुम्हाला जे आहे एकरी उत्पादन किती होण्याची शक्यता आहे? म्हणजे मागच्या वर्षी 33 झालं तर या वर्षी तुम्हाला 33-34 किती होऊ शकते? वर्षीपेक्षा जास्त व्हायला पाहिजे, पण आता ह्या वर्षी जरा पतली एकदम जरा शंका वाटली. पतली असली तरी फुटे फुटून ते कव्हर होऊ शकते. म्हणजे मागच्या वर्षी एवढं तुम्हाला होईल असं वाटते? म्हणजे एकरी तुम्हाला वाळून यावर्षी क्षेत्र कमी आहे त्यामुळे सुद्धा कमी होईल. हा म्हणजे एकरीच्या हिशोबाने जर आपण एकरी हिशोबाने तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. बरं, म्हणजे क्वालिटी पण मागच्या वर्षीपेक्षा पण तुमची क्वालिटी चांगली दिसत आहे ना? क्वालिटी चांगली आहे. मागच्या वर्षीपेक्षा जो ग्रीननेस आहे, जो पानांचा आकार आहे बघा, हे पानांचा